शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली। या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे। मुंबई हायकोर्टात अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीने केलेली याचिका कोर्टात स्वीकारली। यावर सुनावणी करताना हायकोर्टाने मुंबई पोलिसांना चांगलीच चपराक लगावली आहे। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान हा निर्णय दिला। अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने मुंबई पोलिसांना खडेबोल सुनावले। मुंबई पोलिसांनी तपासात दाखवलेल्या त्रुटी दखलपात्र असल्याचे मुंबई हायकोर्टाचे निरीक्षण आहे। अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहे। अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेली याचिका हायकोर्टाने स्वीकारली आहे। राजकीय दबावामुळे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तपास योग्य पद्धतीने केला नसल्याचा आरोप तेजस्विनी घोसाळकर यांनी केलेल्या याचिकेत केला आहे। या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला। त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला गती येणार। तेजस्वी घोसाळकर यांनी याचिकेमध्ये अनेक गंभीर दावे केले। अभिषेक यांच्या हत्येचा कट रचणारे खरे सूत्रधार अजूनही मोकाट आहेत। अभिषेक यांच्या हत्येच्या कटातील मुख्य आरोपी सूत्रधारांचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनी गांभीर्याने तपास केला नाही। त्यामुळे सूत्रधार मोकाट आहे असे असताना देखील पोलिसांनी घाईघाईमध्ये आरोपपत्र दाखल केलं।